मध्ये पण नाही, उल्हासनगरमध्ये पण नाही, ठाण्यामध्ये पण नाही, कुठेच विरोधी पक्ष नेता जो आहे तो विरोधी पक्ष जो आहे तो राहिलेला नाही. कारण की महायुतीचं काम या जिल्ह्यामध्ये एवढं भक्कम आहे, त्यासाठी जे आहे ते विरोधी पक्षनेता आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत नाही. लोकांचा विश्वास खासदार महायुतीचा, आमदार महायुतीचा, आता महापौर उपमहापौर महायुतीचा, तर महायुतीचंच जे आहे वर्चस्व या जिल्ह्यामध्ये गेले अनेक वर्ष राहिलेलं आहे. येणाऱ्या पंचवर्षामध्ये या उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये चांगली कामं जी आहेत ही होतील अशी अपेक्षा आणि त्याचबरोबर दोघांना देखील शुभेच्छा देखील देतो. या दोघांच्या मागे आणि सगळ्या नवनिर्वाचित नगरसेवकांच्या मागे ठामपणे आम्ही सगळे लोकप्रतिनिधी जे आहोत हे उभे आहोत. जो काही निधी आतापर्यंत निधी मोठ्या प्रमाणामध्ये उल्हासनगरमध्ये आलेला आहे, याच्या पुढे देखील जो काही निधी या उल्हासनगर म्युनिसिपल कॉर्पोरेशनला लागेल. आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो, आज या उल्हासनगर महानगरपालिकेची जी बिल्डिंग आहे, आज जे सभागृह आपण जिथे आज महापौर उपमहापौरांनी निवडणूक झाली, भविष्यामध्ये या उल्हासनगर महानगरपालिकेला स्वतःची हक्काची नवीन अत्याधुनिक इमारत जी आहे ही लवकरच मिळेल, एवढं देखील या प्रसंगी मी तुम्हाला सांगतो.